दोन नंबरवरून सर्वात जास्त वेळा कॉल झाले आहेत. त्यातला एक नंबर हा लँडलाईनचा आहे, जो परब फॅमिलीचा आहे. आणि दुसरा मोबाईल नंबर सुभाष परब यांच्या नावावर आहे. थँक्यू. काही लागलं तर कळवतो. डेफिनेटली सर. म्हणजे माझी शंका खरी ठरली. मिस शर्वरी परब. दादा, थोडंसं बोलायचं होतं. बस बस. बोल, काय झालं? दादा, शर्वरीने असं अचानक रिझाईन केलं ते मला बरोबर नाही वाटत आहे. या, बट इट वॉज हर डिसिजन. आपण काय करणार? बस बस. इनफॅक्ट मला तर सुरुवातीपासूनच वाटत होतं की शर्वरी परब योग्य कॅन्डिडेट नाहीये. पण तुमच्या सगळ्यांचा विश्वास होता ना, तुम्ही शुअर होतात. आणि काय झालं? गेली सोडून. पण दादा, ती चांगली कॅन्डिडेट होती. तिच्यामुळे आपल्याला पहिली डील मिळाली होती. ऍटलिस्ट तू तिला थांबवण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे होता. का? ती कंपनीसाठी फक्त एक एम्प्लॉई होती. आणि कंपनी प्रत्येक एम्प्लॉईसाठी इमोशनल नाही होऊ शकत. आय नो, तुझी बहीण आहे म्हणून तुला असं वाटत असेल, पण कंपनीसाठी ती फक्त एम्प्लॉई होती. अँड इट्स नॉट माय जॉब टू कन्व्हिन्स पीपल टू स्टे. ओके, म्हणजे तू तिचं रेजिग्नेशन एक्सेप्ट करणार आहेस? येस, रेसिग्नेशन. त्यावर तिचा ॲड्रेस असेल. दादा, काय विचारतोय? हो, आय मीन करणार आहे, एक्सेप्ट करणार आहे. एनिथिंग एल्स? थँक्यू. शर्वरी